जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा मूर्ख लक्षण, समास 9वा विरक्त लक्षण। तर विरक्त पुरुषाने महत्वाचं म्हणजे अध्यात्म विद्या साधली पाहिजे। त्यासाठी विरक्त पुरुष कसा असावा त्याचा थोडा उहापोह समर्थांनी या समासामध्ये केला आहे। ते गुण जर का अभ्यासाने आत्मसात केले तर परमार्थ सिद्ध होतो आणि सद्विद्या आपोआप प्रसन्न होते। म्हणजे जी विद्या, जी इच्छा आपल्या मनामध्ये येईल ती पूर्ण होते, लोक अनुकूल होतात आणि सरस्वती जिभेवर राहून बोलण्यात माधुर्य आणते। तसे ते गुण तर कितीतरी आहे, पण त्यामुळे साधकाने नाउमेद न होता जेवढे शक्य होईल तेवढे अभ्यासावे। नाहीतर विद्या अवदंड शिकला तरी प्रसंगमान चुकतची गेला असा पडत मूर्खच पद येईल आणि तो तसा होऊ नये म्हणून समर्थांनी पडत मूर्ख समास हा पुढचा समास दिलेला आहे। आणि त्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, कशापासून विरक्त राहिलं पाहिजे, कसा विरक्त असला पाहिजे ते समर्थांनी या समासामध्ये सांगितलं आहे। म्हणजे त्या पडत मूर्खाचे लक्षण कळण्याच्या आधी समर्थांनी आधी आपल्याला हे अवगुण कसे ओळखायला पाहिजेत हे सांगितलं। श्रीराम समर्थ। ऐका विरक्तांची लक्षणे। विरक्ते असावे कोण्या गुणी, जिने अंगी सामर्थ्यवाने योगी यांचे। आता विरक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत की कोणते गुण असायला पाहिजेत विरक्ताच्या अंगी, की जेणेकरून योग्याचं सामर्थ्य त्याच्या अंगी येईल, म्हणजेच योगी पावन मनाचा त्या प्रकारे होता येईल। कारण जोपर्यंत योगियांचे गुण अंगी येणार नाहीत, सामर्थ्य अंगी येणार नाहीत, तोपर्यंत आपण साधक होऊ शकत नाही। म्हणून त्या विरक्तांची लक्षण समर्थांनी ऐकायला सांगितले। जेणे सत्कीर्ती वाढे, जेणे सार्थकता घडे, जेणे करिता महिमा चढे विरक्तांचे। आता कोणते, तर ज्या गुणांमुळे सत्कीर्ती वाढते, जन्माचे सार्थक घडते आणि विरक्तांना महात्म्य प्राप्त होते असे गुण। जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित। म्हणजे परमार्थ साध्य होतो, आनंद वृत्ती राहते आणि ती सुद्धा विवेकाच्या जोडीने। जेणे सुख उचंबळे, जेणे सद्विद्या वळे, जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्ष सहित। म्हणजे आता इथं मोक्ष सुद्धा सांगितलंय की जेणे सुख उचंबळे, म्हणजे सुखाला जसा काही महापूर आलेला आहे। जेणे सद्विद्या ओळे, ती सुद्धा प्रसन्न होते आणि जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्ष सहित। म्हणजे भाग्य एवढं काही त्याचं वाढतं की ज्याच्याने सहजतेनं त्या भाग्याच्या जोडीला मोक्ष सुद्धा प्राप्त होत असतो। हे गुण अंगी बांधले। मनोरथ आणखीन काय काय होतं त्या गुणांनी तेही सांगितले। मनोरथ पूर्ण होती, सकळ कामना पूर्ती, मुखी राहाये सरस्वती मधुर बोलावया। म्हणजे ज्या काही मनातल्या इच्छा आहेत मनोरथ पूर्ण होती, मनामध्ये ज्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील। पण त्या कधी पहिले सगुणाची आवड असली पाहिजे, सगुण रूपामध्ये असलं पाहिजे, तर तो विरक्त असतोय आणि ते गुण असतील तर हे मनोरथ पूर्ण होतात। सकळ कामना पूर्ती म्हणजे ज्या काही कामना असतील। मुखी राहे सरस्वती म्हणजे मुखामध्ये सतत माधुर्यच असणार आहे की नाही, गोडवाच असणार आहे। म्हणजे प्रत्येक मुखातून, त्या वाणीतून जो शब्द निघतोय ना, तो प्रत्येक शब्द हा गोड रसा मधुरच असणार आहे। लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे, तरी मग विख्यात होईजे भूमंडळी। बघा समर्थाने या ओळीमध्ये मोठी मेक मारून ठेवलेली आहे की ही जी काही लक्षणं या समासामध्ये सांगितलेली आहेत ना, ती
श्रवण कीजे, आणि नुसतं श्रवण नाही सांगितलेलं, नुसतं श्रवण नाही, आणि सदृढ जीवी धरीजे. आणि ते जीवी जर का धरलं, आपण त्याचा आत्मसात केलं, अंगीकारलं, तरी मग विख्यात होई जे भूमंडई. म्हणजे आपली जी काही कीर्ती आहे, जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं, त्यांचा आधार म्हणून, पालक म्हणून त्यांनी जी स्थापना केली, त्यांची जी कीर्ती आहे ती नुसती महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर संपूर्ण पृथ्वी तलावर पोहोचली गेली, है ना. विरक्त विवेके असावे. आता कसं असायला पाहिजे ते समर्थाने सांगितलं की विरक्त विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी. काय विरक्ते विवेके असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे? विचारूनच बोलायला पाहिजे. विचाराने बोले विवंचनिचा, है की नाही? म्हणजे कुठलीही गोष्ट जर करायची असेल, काही काम करायचं असेल, बोलायचं असेल, तर त्याचा आधी विचार केला पाहिजे. अध्यात्म करतोय तर अध्यात्म वाढवला पाहिजे, अध्यात्म पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इंद्रियांवर आवर घातला पाहिजे. विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी. म्हणजे इंद्रिय जर का नको ते कृत्य करत असतील, वाईट विचारांकडे जात असतील, तर त्यावर आवरण घालण्याचं काम, थांबवण्याचं काम हे विरक्ताने असलं पाहिजे, केलं पाहिजे. तेवढी धीटपणा त्याच्या अंगी असला पाहिजे. विरक्ते राखावे साधन, विरक्ते लावावे भजन, विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रकट व्हावे. आता विरक्तवाल्यांनी काय करायला पाहिजे? विरक्ताचे ज्याच्याकडे लक्षण आहे त्यांनी काय करायला पाहिजे? साधन म्हणजे काय? साधन म्हणजे काय? गाडी नाही, वाहन नाही. साधन म्हणजे परमार्थाचा, अध्यात्माचा मार्ग अवलंबला पाहिजे. त्यासाठी साधना केली पाहिजे. त्या साधना मार्गामध्ये जे काही नियमावली आहे त्याचा आदर राखला पाहिजे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे. विरक्ते लावावे भजन, भजन मार्गामध्ये राहिलं पाहिजे. विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान. आता जर का साधना करतोय, भजन करतोय, अध्ययन करतोय, श्रवण करतोय, निरूपण करतोय, तर ब्रह्मज्ञान सहज प्रगट होणार आहे. आता हे झालं तर विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्न करावी, विरक्ते आपली. म्हणजे भक्ती कशी वाढेल हे विरक्ताने पाहिलं पाहिजे. आणि परमार्थ कसा वाढवतोय, अध्यात्म कसा वाढवतोय हे पाहिलं पाहिजे. आपली वृत्ती शांत ठेवली पाहिजे, सतत प्रयत्न केला पाहिजे, आणि वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे. विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती विस्तारावी, विरक्ते नयाशता धरावी, सदृढ जीवेस. आता विरक्ताने काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आपण मगाशी पाहिलं की वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे. सत्कृत्य जे आहेत त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, प्रतिष्ठापनाला लावली पाहिजे. त्या ठिकाणी निवृत्तीचा विस्तार केला पाहिजे, निवृत्ती विस्तारावी, नैराश्यता धरावी. म्हणजे आपण स्वतः आशेपासून पहिल्यांदा मुक्त राहिलं पाहिजे. कुठली आशा धरता कामा नये. म्हणजे मी एखादं काम करतोय, मी उपासना करतोय, तर मला भगवंताने काहीतरी दिलं पाहिजे असं चालेल का? नाही. ही आशा आपण सोडली पाहिजे. त्या आशेमध्ये आपण राहता कामा नये. विरक्ते धर्मस्थापना करावी, विरक्ते नीती अवलंबावी, विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेस. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. धर्माची स्थापना करून नीतीचा पाठपुरावा केला पाहिजे. क्षमाशील वृत्ती आपली असणे गरजेचं आहे. म्हणजे ती तर आपण जोपासलीच पाहिजे. ती जर आपण क्षमाशील वृत्ती जर आपण जोपासली नाही, त्याचा जर आपण अवलंब केला नाही, तर मग आपण भक्तगण, आपले सवंगडी आपण कसे जोपासणार? आणि म्हणून त्याचा अवलंब केला पाहिजे, क्षमा केलं पाहिजे.
विरक्ते परमार्थ उजळावा, विरक्ते विचार शोधावा, विरक्ते सन्निध ठेवावा, सन्मार्ग सद्गुरु. म्हणजे परमार्थ हा जर का अंधारात असेल, जिथे परमार्थ नसेल, जिथे कमी असेल, कमतरता असेल, त्याला प्रकाशामध्ये आणलं पाहिजे, त्याला उजेडात आणलं पाहिजे, त्याला उजळवलं पाहिजे. प्रत्येक दारोदारी, घरोघरी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमार्थ पोहोचवला पाहिजे. विचार शोधला पाहिजे. विचार शोधला पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार विचार करणं गरजेचं आहे. विरक्ते सन्निध ठेवावा, प्रत्येकाच्या सोबत राहिलं पाहिजे, प्रत्येकाशी संगत केली पाहिजे. ना विरक्ताला ना कुठली जात, ना कुठला पंथ, ना कुठला धर्म असतो. म्हणून संगत ही तेवढीच महत्वाची असते. ती सुद्धा सन्मार्गाच्या मार्गाने आणि सत्वगुणाला सोबत घेऊन असली पाहिजे. विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निभवावी, विरक्ते साबडी मुखपेक्षावी, शरणागती. फार महत्वाचा भाग आहे. काय की त्याने काय केलं पाहिजे? विरक्ते भाविके सांभाळावी म्हणजे जे काही भाविक भक्त आहेत, जे भगवंताचे गुणगान गातायत, परमार्थाचं स्तवन करतायत, त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, प्रेमाने त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. किंवा एखाद्याची काही चुकी झालेली असेल, विरक्ते साबडी उपेक्षावी म्हणजे काय? त्याची चुकी झालेली आहे, ज्याने काही चुकीच्या गोष्टी केलेल्या त्याला कळलं, त्याने केलेली जे काही कर्म असतील, शरणागतांची वाहे चिंता तो एक सद्गुरुदाता. हा, आता शरण आलेल्या भक्ताचं रक्षण करणं हे कल्याणकारी व्रत त्या भगवंताने स्वीकारलेलं आहे ना. म्हणून विरक्ते साबडी नुपेक्षावी शरणागते. जो एखादा शरण आलाय त्याला दूर ठेवता कामा नये, त्याचा स्वीकार सुद्धा केला पाहिजे. रावणाचा भाऊ शरण आला, श्रीरामाला शरण आला, श्रीरामाने त्याला राज्य देऊन टाकलं, बरोबर की नाही? विरक्ते असावे परम दक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढावा काही पक्ष परमार्थाचा. विरक्त कसा असायला पाहिजे? परम दक्ष म्हणजे मी लढाईला चाललोय तर माझ्याकडे जी लढाई करण्यासाठी जी हत्यारं पाहिजेत. आता आपल्याला काही लढाईला रणांगणामध्ये जायचं नाही, आपली लढाई ही विषय विकारांशी आहे, आपली लढाई ही विचारांशी आहे, आपली लढाई अवगुणांशी आहे, आपली लढाई ही कुकर्माशी आहे. तिथे आपण परमदक्ष असायला पाहिजे, सावध असायला पाहिजे. अंतरसाक्ष सांगितलं की विरक्त कसा असायला पाहिजे? अंतरसाक्ष म्हणजे दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याला ओळखता आला पाहिजे. अंतरसाक्ष म्हणजे दुसऱ्याचं मन ओळखता आलं पाहिजे. विरक्ते उडावा काही पक्ष परमार्थाचा म्हणजेच परमार्थाचीच बाजू, दुसरं मला माहिती नाही, काही होऊ द्या, मला फक्त आणि फक्त परमार्थाचीच बाजू घ्यायची, परमार्थाच्याच बाजूने बोलायचं. विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्व उभारावा, मोडला परमार्थ. विरक्ताने व्यासंग सोडता कामा नये, हे फार महत्वाचं आहे. धीर धरून त्याने जिथे कुठपर्यंत परमार्थात खंड पडत असेल ना, तिथे वाणीचे सामर्थ्य वापरून तो पुन्हा उभारला पाहिजे. वक्तृत्व उभारावा. जो काही परमार्थ मोडला, परमार्थ संपलेला आहे, संपत चाललेला आहे, कमकुवत होत चाललेला आहे, त्या ठिकाणी स्वतः आपण अभ्यास करून आपण खचून जाता कामा नये. तिथे आपण स्वतः ताकदीनिशी भर राहिलं पाहिजे. हा परमार्थ माझा आहे, त्या परमार्थाकरिता मला माझं सामर्थ्य वापरायचं आहे. आणि तो परमार्थ जो बुडलेला आहे, कमकुवत झालेला आहे, थांबलेला आहे, त्याला पुन्हा उजेडात आणायचंय, पुन्हा प्रकाशात आणायचंय, त्याला पुन्हा देदीप्यमान तयार करायचंय. आणि म्हणून
विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान. आता हे कधी होईल? हे वाणीला सामर्थ्य कधी येईल? तर विरक्ताने विमळ ज्ञान बोलावे, शुद्ध आणि वैराग्याचं महत्व पटवून दिलं पाहिजे. कोणत्या वैराग्याचं? वैराग्याचे प्रकार आहेत. समर्थाने इथे फक्त वैराग्य सांगितलं, तर विरक्ताकडे कुठलं वैराग्य असणार आहे? विवेक वैराग्य. त्या पलीकडे कोणतं वैराग्य नसणार आहे? हे वैराग्य फार महत्वाचं आहे. विवेके वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान. म्हणजे खरं समाधान कशामध्ये आहे हे लोकांसमोर त्याने निसंदिग्ध शब्दामधून मांडणं गरजेचं आहे. पर्वे करावी अचाटे, पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभावे कचाटे, उपासना मार्ग. काय केलं पाहिजे? तर पर्व केली पाहिजेत. विरक्ताने काय केलं पाहिजे? पर्व म्हणजे महोत्सव केलं पाहिजे. परमार्थ अध्यात्माचा महोत्सव, भक्तीचा महोत्सव सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये हे महोत्सव पोहोचलं पाहिजे. भक्त मंडळींना ह्या समुदायाला मार्गदर्शन केलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न त्या विरक्ताने करणं गरजेचं आहे. त्याचं वैभव वाढवणं गरजेचं आहे. हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जन. हरिकीर्तन केली पाहिजेत, निरूपणाची लयलूट केली पाहिजे. जे पर्व महोत्सव सांगितलं समर्थांनी, की ज्याच्या माध्यमातून भक्ती मार्गाचा जे काही निंदा करतात, जे काही दुष्ट लोक आहेत, त्यांना याची लाज वाटली पाहिजे आणि ते गप्प बसले पाहिजेत. अशा प्रकारचा परमार्थ, अशा प्रकारचं अध्यात्म, अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारचं निरूपण, अशा प्रकारचे हरिकीर्तन, अशा प्रकारची सत्संग समागम, जे काही नामस्मरण समागम असतील, अशा प्रकारचे हे पर्व केले पाहिजेत की जेणेकरून यांना गप्प बसावं लागेल. म्हणजे समर्थांना या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जे या भक्ती मार्गामध्ये नाहीयेत, जे या भक्ती मार्गाला दोष देतात, त्या प्रत्येकाला इथून दिसलं पाहिजे, त्या प्रत्येकाला इथून जाणीव झाली पाहिजे. अशा प्रकारचा महोत्सव या विरक्ताने केला पाहिजे. बहुतांश करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्य मार्गाचा विस्तार भयेची करावा. परोपकार आपण केले पाहिजे. आपली शक्ती भलाईच्या मार्गासाठी चालण्याकरता, त्या भलाईच्या मार्गावर चालण्याकरिता जे काही आपल्याला ताकद लागेल, सामर्थ्य लागेल, त्या पुण्य मार्गाचा, कारण आपण जर का विरक्त आहोत तर नक्कीच आपल्याकडे पुण्य मार्ग आहे, आपल्याला कळतोय. त्या पुण्य मार्गावर आपण आहोत, त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि भक्ती मार्ग वाढवला पाहिजे. भक्ती मार्ग केला पाहिजे. जे भक्ती मार्गात नाहीत त्यांना आपण भक्ती मार्गाला लावलं पाहिजे. स्नान, संध्या, जप, ध्यान, तीर्थयात्रा, भगवत भजन, नित्यनेम, पवित्रपण, अंतर्शुद्ध असावे. आता विरक्ताने कसा असायला पाहिजे? तर सर्वप्रथम स्वतःची नित्य कर्म आहेत. कोणती? स्नान, संध्या, ध्यान, जप, भजन, स्तवन, कीर्तन, जे काही नविदा भक्ती आहे ती केली पाहिजे. तीर्थाटन केली पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे, भगवत भजन केलं पाहिजे. आपण स्वतः नित्यनेमाने पवित्र असणं गरजेचं आहे. अंतर्शुद्ध आपण असणं गरजेचं आहे. आपण जर अंतर्शुद्ध होऊन जर पवित्रपणाने जर का दुसऱ्याला मार्गदर्शन करत असू तर त्याचा सुगंध, त्याचा सुवास इतरांपर्यंत दरवळणार, अन्यथा नाही. दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, विश्व भजन उधरावा, संसार हे करण्याकरता विरक्ताला दृढ निश्चय असणं गरजेचं आहे. आणि दृढ निश्चय धरूनच आपण हा परमार्थ वाढवला पाहिजे. दृढ निश्चय धरावा म्हणजेच काय? समर्थ म्हणतायत की पुढे त्या पुढच्या दंडकामध्ये दिलंय की दृढ निश्चय धरावा म्हणजे काय? तर कुठेतरी जावं, एखाद्या डोंगरावर बसावं, एकट्याने करावं नाही, संसार सुखाचा करावा. म्हणजे आपला सोबती म्हणजे कोण?
आपली पत्नी, च्या सोबत जो संवाद आहे, त्या सोबतचा असलेला आपला संसार आहे, संवाद आणि संसार दोन्ही ते सुखाचे असले पाहिजेत. तरच आपण, जसं तुकाराम महाराजांचं पाहतो आपण, त्यांची पत्नी त्यांना किती साथ देत होती. महाराज जरी कुठे जाऊन ध्यानाला तपायला जरी बसले, कुठे कीर्तनाला कितीही लांब जरी गेले, तरी त्यांच्यासाठी 2 भाकरी घेऊन जायचं काम ती करत होती ना. संसार सुखाचा होता म्हणून करत होती. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी विश्वाला संबोधलं. त्याच प्रकारे आपण संबोधलं पाहिजे. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर निरूपण विषय. तर विरक्ताकडे स्वतःकडे पहिल्यांदा धैर्य असायला पाहिजे, सामर्थ्य असायला पाहिजे, धीर असायला पाहिजे, आणि देण्याकरिता उदारही असणं गरजेचं आहे. उदार नसेल तर देऊ शकत नाही, मनामध्ये भीती असेल त्याच्या देऊ शकत नाही, आणि तत्पर असणं गरजेचं आहे. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्ग जावे, विरक्ते झिजवून उरवावे सत्कीर्तीस. कसा असायला पाहिजे? सावध, तत्पर, शुद्ध मार्गाने जायला पाहिजे. कोण सांगतं म्हणून नाही, आणि स्वतःने त्याच्यामध्ये झिजलं पाहिजे, भलाईच्या मार्गाने असायला पाहिजे. आणि आपली सत्कीर्ती कशी टिकेल हे पहिल्यांदा आपण पाहायला पाहिजे. म्हणजे आपली जी झीज होते, आपण ज्या परमार्थासाठी, ज्या भगवंतासाठी, ज्या प्राप्तीसाठी आपण झिजतोय, झीज उत्तम उत्तम असणं गरजेचं आहे. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे संत योगी सज्जन. काय धुंडाळलं पाहिजे? धुंडावे म्हणजे शोधलं पाहिजे. आपण नवीन नवीन ज्या ज्या ठिकाणी परमार्थ नाही गेलेला, ज्यांना ज्यांना परमार्थ नाही समजत, त्यांना प्रत्येकाला परमार्थ समजून दिला पाहिजे. साधू संतांची ओळख घेतली पाहिजे, मित्र सवंगडी वाढवले पाहिजे, संत संगमाचा महिमा जाणून घेतला पाहिजे, आणि संत संगत केली पाहिजे. सज्जनांच्या सोबत, योगियांच्या सोबत आपण फिरलं पाहिजे. विरक्ते करावी पुरच्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटने, विरक्ते करावी नाना स्थाने रमणीय. पुरच्चरण केलं पाहिजे, तीर्थाटन फिरलं पाहिजे. तीर्थाटना संदर्भातली तिथलं सामर्थ्य त्या त्या संतांनी, त्या त्या भगवंतांनी, त्या त्या ईश्वराने त्या त्या ठिकाणी जे सामर्थ्य तयार केलेलं आहे, त्या सामर्थ्याचं अनुभूती, त्यांचा अनुभव, त्याचा परिचय प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. महास्थाने परम रमणीय जे स्थान आहेत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्तीने संडावी, दुराशा चढून येदावी कोणी एक विषयी. म्हणजे लोकसंग्रह केला पाहिजे, परंतु उदासीन वृत्ती मात्र त्याने सोडता कामा नये. कुणाबरोबरही त्याने जास्त जवळीक करू नये, जेणेकरून जो प्रत्येकाच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दलची आसक्ती लागते ती लागणार नाही. म्हणून कोणाशी जवळीक जास्त असता कामा नये. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्त न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. हे पण तेवढंच महत्वाचं आहे की अंतरनिष्ठ राहून क्रियाभ्रष्ट होता कामा नये. अंतरनिष्ठ असायला पाहिजे, एकनिष्ठ असायला पाहिजे. परस्वाधीन होऊन मिंदेपणाने कोणाच्या पण आहारी जाता कामा नये. विरक्ते समय जाणावा, विरक्त प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे. विरक्त कसा असायला पाहिजे? चतुर असायला पाहिजे. त्या प्रसंगाचं गांभीर्य असायला पाहिजे, त्या वेळेचे महत्व जाणायला पाहिजे, अनुकूलता असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला पाहिजे. विरक्त एकदेशी नसावे, विरक्त सर्व अभ्यासावे, विरक्त अवघे जाणावे ज्याचे ते आपण. म्हणजे त्याने एकांगीपणा सोडून द्यायला पाहिजे, सगळ्या बाजूंचा त्याने अभ्यास करायला पाहिजे. कोणी एक सांगतं म्हणून नाही, सर्व ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे. जर का मी एका ग्रंथाचा अभ्यास करत असेल आणि त्या ग्रंथानुसारच जर का मी बोलत असेल तर नाही. समर्थ म्हणतात सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट पडताळून पाहिली पाहिजे. जर मी समर्थांचे ग्रंथ वाचन करत असेल तर तुकाराम महाराजांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, ज्ञानेश्वरांचे ग्रंथ वाचले पाहिजेत, गीता वाचली पाहिजे, नाथबाबांचे वाचले पाहिजेत.
म्हणजे हा चार बाजूंनी अभ्यास करणं गरजेचं आहे. हरिकथा निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंड ज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे. आता हरिकथेचं निरूपण असो किंवा सगुण भजन असो, ब्रह्मज्ञान असो, पिंड रचना असो किंवा तत्वज्ञान असो, म्हणजे याच्यापैकी काही असू द्या, सगळ्यांचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आता तर आणखीन खोलामध्ये समर्थाने जाऊन सांगितलेलं की आपण काय काय केलं पाहिजे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सगळं जाणार. सगळे मार्ग आपल्याला कळले पाहिजेत. हे कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, सगळं कळलं पाहिजे ना. पुढे त्याच्या जाऊन सांगितलंय प्रेम स्थिती, उदास स्थिती, योग स्थिती, ध्यान स्थिती, विधेय स्थिती, सहज स्थिती, सगळं जाणार. आता काय माहिती पाहिजे ते पण सांगितलेलं आहे. प्रेम भक्ती माहिती पाहिजे, उदासीनपणा माहिती पाहिजे, योग ध्यान है ना, विधेय स्थिती, सहज स्थिती. त्याच्या पलीकडे सांगितलंय ध्वनी लक्ष मुद्रा असणे, यंत्र मंत्र यंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. जे ध्वनी लक्ष मुद्रा आसन म्हणजे योग आहेत सगळे. नाद योग, स्वरूप योग, मुद्रा योग, योगासना, मांत्रिक विद्या, यंत्र मंत्र सांगितलंय, विधी विधान, मांत्रिक विद्या, तंत्र विद्या, सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं, त्या जाणून घेतल्या पाहिजेत. आम्ही सांगेल की नाही हे एकच मला बस झालं नाही, माहिती करून घ्यावी पण त्यांचा अवलंब करू नये. काय म्हटलंय समर्थांनी बघा, काय ध्वनी लक्ष मुद्रा असणे, यंत्र मंत्र यंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे, आणि चौथ्या दंडकात सांगितलंय पाहून सांडावे. हे फार महत्वाचं आहे. नाहीतर एखादं सांगतोय हा समर्थांनी स्पष्ट लिहिलेलं आहे ध्वनी लक्ष मुद्रा असणे, विधेय स्थिती किंवा या मार्ग सांगितलेले, ज्ञान सांगितलेले, सगळं घेतलं पाहिजे, जाणलं पाहिजे. हो, पण आधीच्या स्थिती सांगितल्या, मार्ग सांगितले, ज्ञान सांगितलं, हे जाणावे समर्थांनी सांगितले. पण इथे काय सांगितलंय, मंत्र यंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे पाहून सांडावे. म्हणजे हे बघितलं पाहिजे आणि सोडून दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये अडकता कामा नये. तंत्र मंत्राचा आपल्याला काही उपयोग नाहीये, मांत्रिक विद्येची काही गरज नाही आपल्याला, ते विधी विधानांचा काही गरज नाही आपल्याला, ते सोडून दिलं पाहिजे आपण. विरक्त असावे जगमित्र, विरक्त असावे स्वतंत्र, विरक्त असावे विचित्र बहुगुणी. कसा झाला पाहिजे विरक्ताने, तर सगळ्यांची मैत्री असायला पाहिजे, जगन्मित्र असायला पाहिजे, स्वतंत्र असायला पाहिजे. म्हणजे कोणाच्या अधीन नाही की कोणतरी सांगतं आणि मी तसं बोलतोय असं असता कामा नये, बरोबर की नाही. तो स्वतंत्र असायला पाहिजे, विचित्र असायला पाहिजे, बहुगुणी. विचित्र म्हणजे काय, आपल्याकडे विचित्र शब्दाचा अर्थ वेगळा आहे. विचित्र म्हणजे कसा तरी नाही. समर्थ म्हणतायत विचित्र म्हणजे त्याच्याकडे सगळ्या प्रकारची कला असली पाहिजे, नाना प्रकारचे गुण त्याच्याकडे असले पाहिजेत, विद्या त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची. विचित्र म्हणजे नाना प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या अंगी असल्या पाहिजेत. विरक्त असावे विरक्त, विरक्त असावे हरिभक्त, विरक्त असावे नित्यमुक्त अलिप्तपणे. कसं असायला पाहिजे विरक्त, तर तो म्हणजे वैराग्य पाहिजे. वैराग्य असला तरी हरिभक्ती पण त्यांनी केली पाहिजे. विरक्त असावे हरिभक्त. आता विरक्त झाला म्हणजे तो वैरागी झाला, हरिभक्ती असायला पाहिजे. विरक्त असावे नित्यमुक्त म्हणजे त्याने कशाचे मुक्त असता कामा नये, मुक्त असायला पाहिजे, तो कशामध्येही गुंतलेला असता कामा नये. विरक्ते मते विरक्त असावे नित्यमुक्त अलिप्तपणे, म्हणजे तो अलिप्तपणा असला पाहिजे त्याच्याकडे, जपला पाहिजे त्यांनी त्या गोष्टी. कुठेही गेला तरी तिथे आकडून राहता कामा नये, त्याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये. विरक्ते शास्त्रे धंडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्ष लावावी शुद्ध मार्गी. म्हणजे सर्व शास्त्रांची त्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. मतांतरे त्यांनी चिकित्सापूर्वक म्हणजे त्याचा अभ्यास करून विभांडावी घेतली पाहिजेत. आणि ज्याला मोक्षाची आवड आहे त्यांनी शुद्ध मार्गाला लावावा, विरक्ते शुद्ध मार्गे सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन. विरक्ताने शुद्ध मार्ग धरला पाहिजे, संसार मार्गाला गेला पाहिजे, संशय छेदावा, विरक्ताने संशयाचं निरसन केलं पाहिजे. एखाद्याच्या मनामध्ये जर का आशंका असेल, शंका असेल, संशय असेल तर त्याचं विश्लेषण केलं पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, तो सोडवला पाहिजे.
रक्ते आपला म्हणावा विश्वजन. म्हणजे प्रत्येकाबरोबर प्रत्येक जात पंथ धर्म सर्व विसरून सर्वजण आपणच आपलेच आहोत हे सांगितलं पाहिजे. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चिववावे, मुमुक्ष निरूपण. काय तर निंदक असतील ना त्यांना सुद्धा योग्य तो मान दिला पाहिजे आणि जे साधक असतील त्यांना बोध केला पाहिजे. निरूपण असं केलं पाहिजे की प्रपंचबद्ध असतील ते सुद्धा जागे होऊन भक्ती मार्गाला लागतील. म्हणजे जे प्रपंचामध्ये अडकलेले आहेत ते सुद्धा प्रपंचातून बाजूला होऊन भक्ती मार्गाला लागतील. म्हणजे प्रपंच चांगल्या प्रकारे करून भक्ती मार्गाला लागतील. विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे. म्हणजे जे जे काही उत्तम असेल ना उत्तम गुण घेतलं पाहिजे, त्याचा अंगीकार केला पाहिजे, ते अंगी बांधला पाहिजे. आणि जे काही अवगुण आहेत ते सोडले पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे की जेणेकरून त्यांचा आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही. आणि ज्यांचा काही अडथळा निर्माण होतो नाना अपाय भंगावे, विवेक बळ. म्हणजे जे अपायकारक आहेत, जे अडथळा निर्माण करणारे आहेत, भंगावे सांगितलंय. म्हणजे काय त्यांना सोडून दिलं पाहिजे. कशाने सोडून दिलं पाहिजे? विवेक बळ. म्हणजे विवेकाचा वापर करून ते अपाय जे आहेत त्यांना आपण बाजूला केलं पाहिजे. ऐसी हे उत्तम लक्षण आहे. ऐकावे एकाग्र म्हणे, याचा अविहेर न करणे विरक्त पुरुष. म्हणजे ही असे कित्येक लक्षणं समर्थांनी समासामध्ये सांगितलेली. म्हणजे एकाच समासामध्ये नाही, मागेही सांगितलेली आहेत, पुढेही समर्थ सांगतील. ही सगळी लक्षणं जेवढी पण काय आहेत ना ती नुसती ऐकू नका, ही उत्तम लक्षणं आहेत. ऐकावी एकाग्र म्हणे, एकाग्र चित्त ध्यान मन लावून ती ऐकली पाहिजेत, अंगीकारली पाहिजे. त्याचा अवहेर न करणे विरक्त पुरुषाने त्याची म्हणजे ती सोडून देता कामा नये. फक्त ऐकलं आणि इकडून सोडून दिलं असं नको. म्हणजे असं नको व्हायला की या दारातून आल्या आणि त्या दारातून निघून गेलं. नाही, आपण विरक्त आहोत. इतुके बोलिले स्वभावे, त्यात मानेल तितुके घ्यावे, शेवटी उदासीन करावे बहु बोलिले म्हणून. समर्थाने हे पण सांगितलंय शेवटी की हे सर्व मी सगळं सांगितलंय. इतुके बोलिले स्वभावे, हे सगळं स्वभावावर सांगितलंय. विरक्त कसा असायला पाहिजे? जे आपल्याला काय वाटतं मी करू शकतो, मला वाटतं चांगलं आहे, जे आवडेल तेवढं घेतलं पाहिजे, परंतु श्रोते उदास न करावे बहु बोलले. म्हणजे एवढं काय सगळं सांगितलंय म्हणून त्याकडे दुर्लक्ष सुद्धा करता कामा नये आणि उदास सुद्धा होता कामा नये. जेवढं चांगलं आहे तेवढं सगळं चांगलंच सांगितलेलं आहे. विरक्ताने चांगल्या प्रकारे संत संगतीमध्ये राहून मुमुक्षाला, जो मुमुक्ष आहे त्या मुमुक्षाला सुद्धा मोक्षाकडे नेण्याचा मार्ग समर्थाने सांगितलाय. आणि तो मार्ग या विरक्ताकडे असतो. म्हणून ही जी काही लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता त्याकरिता उदास न होता आपण उत्तम प्रकारे आचरणात अंगीकारली पाहिजे. परंतु लक्षणाने घेता अवलक्षणे बाष्कळता, तेने त्यास पडत मूर्खता योगोपाय. त्याच्या पलीकडे समर्थांनी सांगितलंय इकडून ऐकलं इकडून सोडून दिलं, अरे आपलं आहे ते बरं आहे असं जर का मानत असेल, परंतु लक्षण न घेता अवलक्षणे बाष्कळता, अरे हे काय याच्यात मजा नाही, आपलं आहे ते बरं आहे असं जर असेल तर तेने त्यास पडत मूर्खता योगोपाय. जर आपण असं काय अंगीकरण आचरणात आणलं नाही तर मग आपण पडत मूर्ख आहोत. ही पडत मूर्खाची लक्षणं आपल्याकडे आहेत, ते काही यायला वेळ लागत नाही. समर्थाने पुढच्या वेळी सांगितलं त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढले समास निरूपण बोलिले असे सावधान होऊ नये का. म्हणजे या पडत मूर्ख म्हणजे हा बाष्कळपणा सर्व आहे. म्हणजेच काय समर्थाने काय म्हटलंय की नुसते ऐकून पाठ करतो आणि आचरणामध्ये काहीच नाही तर त्याला बाष्कळपणा म्हणतात आणि हे फक्त पडत मूर्खाची लक्षणं आहेत. म्हणून ही पडत मूर्ख, हा पडत मूर्ख कसा असतो, ती लक्षण पडत मूर्ख समासामध्ये पुढच्या समासामध्ये लक्षण म्हणून मांडलेली आहेत आणि ती सुद्धा पुढच्या समासामध्ये निरूपणातून सांगितली जातील. आपण सावधानतेने ते श्रवण करा. परंतु त्याआधी ही श्रवण करण्याच्या आधी जी विरक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत ही समजून घेणं, आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे.
इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे द्वितीय दशक विरक्त लक्षण नाम समास 9वा। जय जय रघुवीर समर्थ। इदं मम श्रीराम समर्थ।